चला स्वागत आहे तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या YouTube प्लॅटफॉर्मवरती. तर आज आपण पाहणार आहोत सामान्य अध्ययन भाग 3 रसायनशास्त्र. तर रसायनशास्त्राचा जर विचार करायचा जर गेला तर रसायनशास्त्राची सुरुवात कुठून होते? रसायनशास्त्र म्हणजे काय? तर रसायनशास्त्राची सुरुवात सुरू होते आवर्त सारणीपासून. आपण आवर्त सारणीवर एक स्पेशलच व्हिडिओ बनवणार आहोत. त्याबद्दल काही दुमत नाही. पण आपण सुरुवात करण्या अगोदर आपण काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी काही क्वेश्चन घेऊ. 50 प्रश्नाची सीरीज आहे. या 50 प्रश्नाच्या सीरीजमध्ये आपण आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण अभ्यास करायचा, वन लाईनर प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर सामान्य अध्ययन भाग 3 रसायनशास्त्र या घटकामध्ये प्रश्न क्रमांक पहिला आहे की आवर्त सारणीचे जनक कोण? तर आवर्त सारणीचे जनक आहेत मित्रांनो त्रिमिती मेंडेलीव. कोण आहेत? त्रिमित्री मेंडेलीव आहेत. त्याच्यानंतर जर पाहायचं जर गेलं तर तर या आवर्त सारणीला त्याच्यानंतर रसायनशास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? तर रसायनशास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? तर ते मिळाले पहा जाकोबस हेनरिकस वॅडहॉक यांना या रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. ठीक आहे. पुढे आहे रसायनशास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षी देण्यात आले? तर मित्रांनो ते आहे 1901. आवर्त सारणीचे एकूण आवर्त सारणीमध्ये एकूण किती मूलद्रव्ये आहेत? तर ते आहेत मित्रांनो 118 मूलद्रव्ये. मिठाचे रासायनिक सूत्र काय आहे? तर NaCl हे मिठाचे रासायनिक सूत्र आहे. निसर्गात एकूण किती मूलद्रव्ये सापडतात? तर मित्रांनो निसर्गामध्ये एकूण 92 मूलद्रव्ये सापडतात. ग्लुकोजचे रासायनिक सूत्र काय आहे? ग्लुकोज म्हणजे साखर, कार्बोहायड्रेट्स. त्याचं रासायनिक सूत्र काय आहे? तर C6H12O6. क्षाराचे एकूण किती प्रकार पडतात? तर क्षाराचे एकूण 3 प्रकार पडतात. कार्बनचा अणुअंक किती आहे? तर कार्बनचा अणुअंक आहे 6. आवर्त सारणी ही किती विभागात विभागली जाते? तर ते 4 प्रकारच्या विभागामध्ये विभागली जाते. आवर्त सारणीचे 3 विभाग कोणते? तर धातू, गट कोणते? तर धातू, अधातू आणि धातू सदृश्य. ठीक आहे. द्रव्याचे प्रमाण कोण दाखवते? तर द्रव्याचे प्रमाण हे वस्तुमान दाखवतात. वस्तुमान हे एक प्रमाण आहे, एक परिमाण आहे. तर या वस्तुमानाबद्दल द्रव्याचं जे काय आहे प्रमाण दाखवलं जातं. त्याच्यानंतर द्रव्याला तापमान दिल्यास वायूचे रूपांतर होते. या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बाष्पीभवन असे म्हणतात. आणि पुढे आहे प्रश्न 14. अणु या शब्दाला अणु हे नाव कोण दिलं? तर डाल्टननं इसवी सन 1803 मध्ये डाल्टन हा एक शिक्षक होता असं म्हणतात. अणु म्हणजे काय? तर अणु म्हणजे द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म संरचना म्हणजेच अणु होय. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावला. 1906 चे नोबेल पारितोषिक कुणाला मिळाले? तर 1906 चे नोबेल पारितोषिक जे थॉम्सन यांना मिळाले. 18 क्रमांकाचा प्रश्न आहे. इलेक्ट्रॉन हे नाव कोणी दिले? तर इलेक्ट्रॉन हे नाव स्टॉनी यांनी दिले. प्रश्न क्रमांक 19. प्रोटॉनचा शोध कुणी लावला? तर प्रोटॉनचा शोध गोल्डस्टेन यांनी लावला. प्रश्न 20. सोडियम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? तर सोडियम मध्ये मित्रांनो इलेक्ट्रॉन असतात 11. पुढे घ्यायचं 2 किंवा त्यापेक्षा जास्त अणूंनी मिळून बनतो त्याला काय म्हणतात? रेणू. अणू प्लस अणू त्याला काय म्हटलं जातं? रेणू. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर न्यूट्रॉनचा शोध लावला जेम्स चॅडविक यांनी. प्रश्न क्रमांक 23. आवर्त सारणीमध्ये सर्वात हलका मूलद्रव्य कोणता? तर आवर्त सारणीमध्ये सर्वात हलका मूलद्रव्य आहे हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 24. हायड्रोजन सारणीमध्ये सर्वात जड मूलद्रव्य कोणते आहे? तर हायड्रोजन सारणीमध्ये सर्वात जड मूलद्रव्य ऑस्मियम आहे. प्रश्न क्रमांक 25. आवर्त सारणीमध्ये सर्वात हलका धातू कोणता? तर आवर्त सारणीमध्ये सर्वात हलका धातू आहे लिथियम. प्रश्न क्रमांक 26. विषारू धातू कोणता आहे? तर विषारू धातू आहे प्लुटोनियम. पुढे प्रश्न क्रमांक 27 आहे. पीएच स्केलचा शोध कुणी लावला? तर पीएच स्केलचा शोध कुणी लावला? तर सॉरेन्स यांनी इसवी सन 1909 मध्ये लावला. हे पीएच स्केल म्हणजे काय? आम्लारी मोजण्याची स्केल आहे. ठीक आहे. अल्कोहोलचे रासायनिक सूत्र काय आहे? CTH
C2H6O आहे. बेकिंग सोडा याचे रासायनिक सूत्र काय आहे? Na2HCO3 आहे. प्रश्न क्रमांक 30. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन किती टक्के असते? मिथेन झालं ते. मिथेन किती टक्के असते? तर मित्रांनो ते 90% असते. दह्यामध्ये कोणते ॲसिड सापडते? तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड सापडते. कोणत्या धातूमुळे जास्त हवेचे प्रदूषण होते? तर ते आहे मित्रांनो कार्बन मोनॉक्साईड. पुढे वनस्पती तूप निर्मितीसाठी कोणता घटक महत्त्वपूर्ण ठरतो? तर वनस्पती तूप निर्मितीसाठी हायड्रोजन हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. हायड्रोजन पाण्यात कोणता घटक असतो? तर जड पाण्यात कोणता घटक असतो? तर जड पाण्यामध्ये कॅल्शियम हे घटक असतो. तर पुढे घ्यायचं आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? इसवी सन 1913 मध्ये सर हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणी ही निर्माण केली अनुक्रमांकाच्या दृष्टिकोनातून. ॲटॉमिक रिएक्टरमध्ये चेन अभिक्रिया कशामुळे नियंत्रित राहते? कॅल्शियम क्षारमुळे. कोणता आम्ल हा रासायनिक राजा समजले जाते? सल्फ्युरिक आम्ल, याला गंधक म्हटलं जातं. सल्फ्युरिक आम्लाचा समृद्ध भार किती आहे? 49. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर H2O आहे. कोणता धातू पाण्यात टाकल्यावर प्रजननशील वायू तयार करतो? तर ते आहे सोडियम. कोणता वायू आम्लवृष्टीस कारणीभूत आहे? सल्फर डायऑक्साईड. हवा प्रदूषणासाठी मुख्य घटक कोण जबाबदार आहे? कार्बन मोनॉक्साईड. पाणी एका द्रवावरून दुसऱ्या द्रवामध्ये जाताना कोणत्या प्रक्रियेत भाग घेतो? ते परिवहन प्रक्रियेमध्ये भाग घेतो. कोणता धातू जलद गळतो? तर ते आहे लोह. कारण का जलद गळतो? तर ते ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या संपर्कात येतो. अम्लीय द्रवाचा पीएच किती असतो? 7 पेक्षा कमी असतो आणि त्याच्या 7 पेक्षा जास्त काय असते? आम्लारी असते. कोणता वायू ग्रीन हाऊसच्या प्रभावासाठी कारणीभूत ठरतो? कार्बन डायऑक्साईड. कोणता धातू द्रवरूपात आढळतो? तो आहे पारा. कोणत्या वायूला जीवनवायू म्हणतात? ऑक्सिजन. कोणत्या प्रकारच्या धातूमुळे पाण्याचे रेणू होतात? सहसंयोजक बंध. आणि लॉफिंग गॅस असे कोणाला म्हटले जाते? तर लॉफिंग गॅस हे नायट्रस ऑक्साईड याला म्हटले जाते. ठीक आहे. धन्यवाद. तर हा 50 प्रश्नाची सिरीज होती. थांबू आपण.